नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आध्यात्मिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं याचं मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एक प्रारंभी नमस्कार. उपस्थित मान्यवर, आदरणीय माता भगिनींनो आणि भक्तिभावानं आलेल्या बंधूंनो, आजचा आपला हा पवित्र सोहळा म्हणजे मनाला शांत करणारी दिव्य अनुभूती. मित्रांनो, अध्यात्म म्हणजे देवदर्शन नाही तर भावनेचा उदय आहे. आज आपण त्या भावनेला प्रणाम करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. भावनेचा दिवा अंतर्मनात लागतो, पावला पावलाला भक्तीचा सुगंध जागतो. देवाला भेटायचं असेल तर मन निर्मळ हवं, सत्याच्या मार्गावर चालला तर तो स्वतः भेटतो. 2. दीपप्रज्वलन. जगातला सर्वात पवित्र क्षण म्हणजे प्रकाशाची सुरुवात. प्रकाश म्हणजे सकारात्मक, प्रकाश म्हणजे आशा, प्रकाश म्हणजे विश्वास आणि प्रकाश म्हणजे दृढता. या तेजस्वी ज्योतीतून आपल्याला आजच्या दिवसाचा आशीर्वाद मिळावा यासाठी दीपप्रज्वलनाचा मान मी मंचावरील मान्यवरांना विनम्रपणे देत आहे. त्यांना विनंती, आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलनानं आपण करावा. दीप उजळला की अंधार आपोआप पळतो. प्रकाशाच्या स्पर्शानं मन उजळून निघते. ज्योतीत दडलेला देव निरंतर सांगतो, अंधार किती वाढला तरी मी जिंकतो. 3. स्वागत प्रस्तावना. अध्यात्म हा विषय सांगण्याचा नसतोच, अनुभवण्याचा असतो. मन शांत झालं की देव आपोआप मनात उभा राहतो. आजच्या कार्यक्रमातून आपण भक्ती, सद्भावना आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन घरी जावं, हीच आपल्या आयोजकांची मनापासूनची इच्छा आहे. भक्तीची हाक मनाला सहज मिळते, सद्भावनेची दिशा आयुष्य बदलते, आशेच्या कणकणीतून जीवन उजळते. भेट देवाची झाली की व्यथा सारीच विरघळते. 4. मान्यवरांची ओळख. आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपले मान्यवर म्हणजे भक्तीचा सुगंध पसरवणारे व्यक्तिमत्व. त्यांनी समाजकार्य, अध्यात्म, संस्कृती आणि मानवता या चारही गोष्टींचा सुंदर संगम घडवला आहे. त्यांच्या या पावन उपस्थितीनं कार्यक्रमाला शोभा आलेली आहे. मान्यवरांचं आगमन म्हणजे पुण्याचा दरवळ, ज्ञानाचा दीप आणि संस्काराचा हा सोहळा उजळ. कार्यकर्त्यांच्या परिश्रमांना लाभले आज फल, अशी पवित्र भेट मिळणं हे देवाचंही फल. 5. कार्यक्रमाचा मुख्य भागाकडे प्रस्तावना. आध्यात्मिक कार्यक्रमात मुख्य स्थान असते तर अंतर्मुक्तेचंच. भजन, कीर्तन किंवा प्रवचन हे फक्त बोलणं नाही, ते आत्म्याला स्पर्श करून जाणारा एक दिव्य अनुभव असतो. आता आपण त्या अनुभूतीकडे प्रवास सुरू करूया. गीतातील ओव्या मनाला शांत करतात, सुरांच्या तरंगात चिंता विरघळून जातात. भक्तीचा स्वर लागला की देव स्मरतो, मनातील दुःख सारे तो दूर करतो. 6. कलाकार, कीर्तनकार, भजनी मंडळांना आमंत्रण. आता मी मनापासून विनंती करतो की आजचा आध्यात्मिक संदेश, ओव्या आणि दैवी सूर आपल्या हृदयात उतरवण्यासाठी आपले कलाकार, भजनी मंडळ, कीर्तनकार मंचावर येऊन या पवित्र कार्यक्रमाची सुरुवात करावी. या प्रसंगी सूत्रसंचालकानं हे बोलावं, सुरांच्या सुगंधानं वातावरण भारते. ओव्या ओठांवर येताच मन फुलून जाते. भक्तीच्या लयी जुळलेला प्रत्येक श्वास, अनुभूती अशी की देव स्वतः समोर येतो आपल्यासाठी खास. 7. कार्यक्रम चालू असताना जोडणाऱ्या ओळी. भजनानंतर भजन हा आत्म्याचा नाद आहे. तो आपणाला देवाशी जोडतो आणि मनातील कोलाहल शांत करतो. भजनाच्या तालावर मन नाचू लागते, थकलेले हृदय नव्या शक्तीनं जागू लागतं. एकच ओवी जरी मनात उतरली तरी जीवनाचा मार्ग उजळून निघतो. 8. छोटा विचार किंवा आध्यात्मिक संदेश. मित्रांनो, अध्यात्माचा खरा अर्थ म्हणजे मी कोण हा प्रश्न स्वतःला विचार. देवाला शोधायला मंदिरात जाण्यापूर्वी स्वतःच्या मनात बघितलं तरी तो सापडतो. मंदिरात देव आहे हे जग म्हणतं, पण मनात देव आहे हे काहींना समजतं. अंतर्मनातील शांततेत त्याचं अस्तित्व दिसतं. भक्तीनं शोधला तरी देव स्वतः भेटतो. 9. आभार प्रदर्शन. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट करणाऱ्या कार्यक्षम कार्यकर्त्यांचं, कलाकारांचं, मान्यवरांचा आणि उत्साहानं सहभागी झालेल्या
भक्तजनांचं मनपूर्वक आभार. तुमच्या सहकार्याशिवाय हा सोहळा इतका सुंदर साध्य झाला नसता. परिश्रमाच्या घामातून कार्यक्रम घडतो, सहकार्याच्या बळावर सोहळा सजतो, भक्तांच्या उपस्थितीनंच आनंद वाढतो. हा दिवस देवाच्या आशीर्वादात नांदतो. आणि शेवटी 10 समारोपाची ओळ. आध्यात्मिक क्षणांचा हा सुवास आता आपल्या फक्त हृदयात राहतो, कायम राहो. भक्तीने जीवन सुंदर होतं आणि शांततेनं मन मजबूत होतं. आपल्यावर देवाची कृपा सदैव राहो. धन्यवाद. नमस्कार. समारोप झाला तरी भक्ती तशीच राहते. स्मरणातल्या ओव्यात देवाची मूर्ती नांदते. प्रार्थनेतून मिळालेली शांतता मन उजळते. हीच दिव्य ऊर्जा आपल्या जीवनात अखंड नांदते. मित्रांनो, कसं वाटलं हे आध्यात्मिक कार्यक्रमाचं विस्तृत सूत्रसंचालन? निवेदकाला उपयुक्त पडणारा आध्यात्मिक कार्यक्रम कोणताही असो, या सर्वच कार्यक्रमात, आध्यात्मिक कार्यक्रमात या टिप्स तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण ठरतील. निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.